माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं CETचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यासाठी प्रोसेस काय, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय, त्याच्यानंतर तुमचं फिजिक्समध्ये स्कोरिंगसाठी तुम्ही कोणते टॉपिक्स केले पाहिजेत, केमिस्ट्रीमध्ये स्कोरिंगसाठी कोणते टॉपिक्स केले पाहिजेत जेणेकरून तुमचं स्कोअर 125+ येईल, तुमची पर्सेंटाईल 90+ अबो होईल. हे सर्व व्हिडिओ आपले बनवून झाले आहेत. तर आपल्याला आता नवीन चॅप्टर वाईज वेटेज हा आपण टॉपिक घेतला आहे. त्याच्यावरती आपण मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री तिन्हीवरती पण आपण व्हिडिओ जे आहेत ते बनवणार आहोत. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चालू करूयात आजचं टॉपिक, चॅप्टर वाईज वेटेज ऑफ मॅथमॅटिक्स. ठीक आहे. तर पहा, चॅप्टर नेम आणि 24मध्ये किती क्वेश्चन विचारलेत आणि क्वेश्चन्स किती आहेत. ठीक आहे. आणि 25मध्ये किती क्वेश्चन विचारले आहेत आणि क्वेश्चन्स किती आहेत, म्हणजे किती मार्काला आणि किती क्वेश्चन्स विचारले आहेत ते ऑल आपण पहा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे ते मी मागच्या, आता समजा 24मध्ये काही जण म्हणतील 24मध्ये 87 मार्काला, सर पेपर तर 100 मार्काचा असतो, 87 मार्क कसे? तर ओव्हरऑल शिफ्ट, सगळ्या शिफ्टमधलं जे ॲनालाइज करून जे आहेत ते आपण काढलेलं आहे. तर पहा, वेक्टर अल्जेब्रा सगळ्यात इम्पॉर्टंट 5 ते 6 क्वेश्चन्स आपल्याला 24मध्ये पाहायला भेटली आणि 4 ते 5 क्वेश्चन्स जवळपास तुम्हाला 4 ते 5 म्हणजे मिनिमम तुम्हाला 4 क्वेश्चन्स फिक्स आहेत वेक्टर अल्जेब्रावरती 2026मध्ये पाहू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे 3D जिओमेट्री, त्याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर आहेत 25मध्ये पण 4 ते 5 क्वेश्चन्स. म्हणजे आता 26मध्ये प्रेडिक्शन काय असेल, 4 ते 5च क्वेश्चन त्याच्यावरती घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही मॅक्झिमम 5 आणि मिनिमम 4 पकडून चला. तुम्हाला 4 क्वेश्चन्स म्हणजे किती मार्क झाले, तर 8 मार्क तुमचे फिक्स झाले. वरच्या 4 8 आणि 8 16 मार्क तुमचे इथंच फिक्स झाले 100 पैकी. मॅथमॅटिक्सचा पेपर तुमचा 100 मार्काचा असतो. प्रश्न असतात 50, त्याला इच क्वेश्चन हे 2 मार्क्स असं कन्सिडर करून त्याला टोटल होतात तुमचे 100 मार्क्स. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्यावरती 24मध्ये 3 ते 4 आणि 25मध्ये 2 ते 3 असे क्वेश्चन विचारले आहेत. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहू शकता तुम्ही, तिथं पण 3 ते 4 क्वेश्चन विचारले आहेत एका शिफ्टमध्ये. तर टोटल आता 62 क्वेश्चन हे मॅथमॅटिक्स अल्जेब्रा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी, त्याच्यामध्ये 58 आणि 25मध्ये 57 क्वेश्चन्स. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली ह्याच्यावरती ऑल शिफ्ट जेवढ्या शिफ्ट होतील, म्हणजे आता 5-6 दिवस चालेल, एका दिवसामध्ये 2 शिफ्ट होतात, तर टोटल 12-13 ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की 57 क्वेश्चन्स. म्हणजे 3 ते 4 ॲव्हरेज तुम्हाला, म्हणजे तुम्हाला 3 क्वेश्चन तर फिक्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिफरन्शियल इक्वेशन्स, त्याच्यावरती 3 क्वेश्चन्स, मागच्या वर्षी यावर्षी 2 ते 3 ते 4 अशा प्रकारे चालू आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती तुम्ही करून जा. त्याच्यानंतर आहे लिमिट्स अँड कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी, त्याच्यावरती पण 2 क्वेश्चन्स आहेत. मॅथमॅटिकल रिझनिंग, इथं मॅथमॅटिकल आहे, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथं पण 30 क्वेश्चन्स जवळपास, म्हणजे 1 ते 2 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर आहे स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स 26, 12 काय डेफिनाइट आहे इथं, तर इथं पण थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. डेफिनाइट इंटिग्रेशन, तिथं पण 1 ते 2 आहेत 25मध्ये. त्याच्यानंतर आहे मॅट्रायसेस डिटर्मिनंट्स, त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशो अँड आयडेंटिटीज. तर मी असा सिक्वेन्स लावला आहे की चॅप्टर वाईज वेटेज जे आहे तुमचं ते फर्स्टली जे हाय वेटेजवाले फर्स्ट, मग तिथनं खाली तुमचे लो वेटेजचे चालू होते. तर मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट जे आहेत ते पहिले वेक्टर अल्जेब्रा, 3D जिओमेट्री, इनडेफिनाइट इंटिग्रेशन,
ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, प्रोबॅबिलिटी, डिफरन्शियल इक्वेशन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डिफरन्शिएशन, लिमिट्स, कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी. ॲटलिस्ट इथंपर्यंत जरी केलं तरी तुमची 90+ तुमची होऊन जाईल. मी मानतो ह्याच्यामधले सगळे टॉपिक्स जे आहेत ते सोपे नाहीत, काही अवघड पण आहेत. काही जण म्हणतील इनडिफायनाईट इंटिग्रेशन सर खालीवरी होतं, हो खालीवरी होतंय, जीव कसतर होतोय, होतंय, पण करावं लागतं मित्रांनो. चांगलं कॉलेज, आपलं ड्रीम कॉलेज, एक काहीतरी आयुष्यामध्ये बनण्यासाठी करावं लागतं. हे पहा, कुछ पाने के लिए कुछ होना पडता है, ही तुम्ही कहावत जी आहे तुम्ही लक्षात ठेवून जर अभ्यासाला सुरुवात केलात तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. तसंच झालं. त्याच्यानंतर झालं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. काही जणाला, भरपूर मॅक्झिमम जणाला हे टॉपिक्स अवघड जातात असं मी सांगतो. डिफरन्शिएशन तुम्ही आता केलं तर तुम्हाला परत इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला कामाला येईल, याचं पण मी गॅरंटी देतो. लिमिट्स, कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी हा पण थोडाफार डगमगणारा टॉपिक आहे, विद्यार्थ्यांकडून मिस्टेक्स होतात. तर मित्रांनो, तुम्ही ॲटलिस्ट एवढे तरी टॉपिक्स प्रिपेअर करून जा. तुमचं CET चांगली पर्सेंटाईल येऊ हीच आमची अपेक्षा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ती जॉईन करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच आपण आता मॅथमॅटिक्स झाले आहेत, त्याच्यानंतर आपण लगेच फिजिक्स आणि त्याच्यानंतर लगेच केमिस्ट्रीची अशी टोटली तिन्ही सब्जेक्टचे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. धन्यवाद.